मने मुरवूने करी राजरैया प्रणवासी सखया साक्ष होई. देही स्थान मान विवरण करी आधी पिंडीची हे शुद्धी प्रथम करी. औटहात हा देह ब्रह्मांड सगळे यात तयाचा निश्चित शोध करा. ज्ञानदेव म्हणे विवरण करी वेगे निवृत्तीच्या संगे साधिले हेची. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात श्रीमद भगवद्गीता अध्याय 7 ज्ञान विज्ञान योग त्यातला 15 क्रमांकाचा श्लोक आणि माऊलींनी 106 क्रमांकाच्या ओवीत ज्ञानेश्वरी अध्याय 7 केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. नमाम दुष्कृतिनो मूढा प्रपद्यन्ते नराधमाः मायया परोतज्ञाना आसुरं भावमाश्रिताः. भगवंताला कोण शरण जात नाही किंवा भगवंताची भक्ती कोण करत नाही याविषयी भगवंत या श्लोकातून सांगतायत. 4 प्रकारचे लोक भगवंताची भक्ती करत नाही. त्यात मूर्ख, दुष्ट, नराधम आणि मायेच्या अधीन असलेली माणसं भगवत भक्तीचा मार्ग स्वीकारतच नाही महाराज. त्यांना भगवंताचं अस्तित्वच मान्य नसतं. ते स्वतःच आपल्या सांसारिक योजना बनवितात आणि या प्रपंचाचा गाडा चालवणारा मीच समर्थ आहे, भगवंताचा यात काहीही भाग नाही, जे करतो ते मी करतो, मीच कमवतो, प्राप्ती मी स्वतःच करतो, अशी त्याची धारणा झालेली असते. याविषयीचं मागं आपण चिंतन केलं. द्रौपदी स्वयंवराच्या वेळेस अर्जुन भगवंताच्या इशाऱ्यानं उठतो आणि भगवंताचं चरण स्पर्श करतो. त्यावेळेस भगवंत हळूच अर्जुनाला सांगतात की तू वीर आसनामध्ये स्थित हो, म्हणजे बाण चालवण्याच्या त्या पोजमध्ये तू स्थित हो. धनुष्य हातात व्यवस्थित घे, त्याचा परंचा ओढ आणि बरोबर लक्ष साधून त्या पक्षाचा डोळा भेद. बाकीचं सर्व मी पाहून घेईल. अर्जुन म्हणतो वीर आसन मीच घेणार, म्हणजे अटेन्शनमध्ये मीच राहणार, धनुष्य हाती मीच घेणार, त्याचा परंचा मीच ओढणार, बाण व्यवस्थित लक्ष करून मीच सोडणार, मग तू करणार काय? त्यावेळेस भगवंत फक्त हसतात आणि सांगतात की त्या पाण्यामध्ये पडणारी जी प्रतिमा आहे ती जी हवेनं हलताना दिसते ती मी स्थिर करेल. मग अर्जुनाच्या डोक्यात प्रकाश पडला की अरे आपण निमित्त मात्र आहोत, करता करविता खरा हा परमात्माच आहे. त्यानं मनात आणलं तर सर्व घडतं महाराज. त्याच्या इच्छा जर नसेल तर काहीही घडत नाही. का कमी नेमबाज होते का आलेल्या त्या सर्व राजे लोकांमध्ये? परंतु एकालाही ते साध्य झालं नाही, कारण भगवंताची इच्छा वेगळी होती, विधी लिखित वेगळं होतं. मग त्यांचा नेम कसा साधला जाईल महाराज? वास्तविक शुभाशुभ ही सर्व प्रकारची कर्मे ही प्रकृती धर्मानुसार होत असतात. परंतु ती मूर्खमती भ्रमे मी करता म्हणे. प्रकृते क्रियमानाने गुणे कर्माने सर्वशा अहंकार विमूढात्मा करताहमिती मन्यते. हे मीच करतोय असं अहंकारापोटी मनुष्य मानत असतो. वास्तविक प्रकृती धर्मानुसार सर्व कर्म होत असतात. मीच एक करता असे
हे जीवाच्या ठिकाणी असलेलं अज्ञान आहे. तैशी शुभाशुभे कर्मे जे निपजते प्रकृती धर्मे ती मूर्ख मती भ्रमे मी करता म्हणे. केवळ मती भ्रष्ट झाल्यामुळं, जीवाच्या ठिकाणी अज्ञान असल्यामुळं स्वतःला तो कर्त्याच्या भूमिकेमध्ये समजतो. वास्तविक ईश्वर तत्व तेव्हाच कळून येतं जेव्हा जीव, तो मनुष्य आपल्या कर्त्याच्या भूमिकेतून बाजूला होतो, तेव्हाच खरं तर ईश्वर तत्व कळतं. नवे नवे अध्यात्माची सुरुवात तिथंच होती. म्हणून भगवंत म्हणत आहेत की या चारींना हे कळतच नाही, म्हणून ते माझ्या प्रती शरण येत नाही, माझी सेवा करत नाही, माझी भक्ती करत नाही. नमाम दुष्कृतीनो मूढा प्रपद्यन्ते नराधमा माये अप्रुत अज्ञाना आसुरम भावमाश्रिता. हे माझ्या मार्गाकडे कधीच येत नाहीत. आणि यावर भाष्य करताना माऊली ज्ञानविज्ञान योग, ज्ञानेश्वरी ज्ञानविज्ञान योग अध्याय 7 त्यात 106 क्रमांकाच्या ओळीत म्हणतात, इंद्रिय ग्रामीचे राजविधी अहम ममतेची या जल्पवादी विकारांताची या मांदी मेळवूनिया. अर्थात या इंद्रिय समुदाय रूपी गावाच्या राजमार्गावर अहम ममतेची बडबड करण्याने, म्हणजे तोच आपण वरचे चिंतन केलं, अहमभाव धरून जे वागतात, इतर काम क्रोधादी विकारांचा समुदाय त्यामुळे त्यांच्यात गोळा होतो. कारण साधी गोष्ट आहे, यश मिळालं तर आनंद होतो, अपयश मिळालं तर त्या ठिकाणी लगेच दुःखाची छटा येतात. प्राप्त झालं, आवडलं, लोभ सुटतो, अप्राप्त राहिलं, राग येतो, लोभ सुटला पुढे मोह येतो, सतत ते माझंच राहावं वाटतं, गेलं सोबतच राहिलं प्राप्त झालेलं तर मद, लगेच गर्व चढतो, ते दुसऱ्याने हिरवून घेतलं तर त्याचा मत्सर सुरू होतो. या षड्रिपूंची गणना या अहमभावामुळेच होते. मी करता समजण्यामध्येच काम क्रोध लोभ मोह मद मत्सर जीवाच्या ठिकाणी एकत्र येतात, ते जमा होतात. म्हणून माऊली म्हणतात, भगवंत अर्जुनाला ते सांगतात की इंद्रिय ग्रामीचे राजविधी अहम ममतेची जल्पवादी विकारांतरांची मांदी मेळवून या. आपोआपच आमंत्रण न देता अहमभाव जर आला तर हे षड्रिपू यांना बोलवावं लागत नाही, ते आपोआपच येतात आणि त्या मानवाच्या देहाचा ताबा घेत असतात. त्याच्या अधीन मनुष्य जातो आणि मग त्याचं अधःपतन हे ठरलेलंच असतं महाराज. म्हणून इंद्रिय ग्रामीची या राजविंदी अहम ममतेची या जल्पवादी विकारांतारांची मांदी मेळवून या. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.